आपण एक भाषिक खेळ शिकणार आहोत। कोणता आहे तो भाषिक खेळ? समानार्थी शब्द व जोड शब्दांची ओळख। तर या ठिकाणी बघा अ, ब आणि क असं लिहिलेलं आहे। अ अधिक ब बरोबर क। हे का असं केलंय? अ मध्ये येणारा शब्द आणि ब मध्ये येणारा शब्द ह्या दोन्हींचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे। आणि ह्या दोन्ही समानार्थी शब्दापासून नवीनच एक शब्द तयार होतो, तो जोड शब्द। तो कसला शब्द तयार होतो? नवीनच एक जोड शब्द तयार होतो, तो आपल्याला क मध्ये लिहायचा आहे। समजलं? अ आणि ब चा मिळून एक नवीन जोड शब्द तयार होतो। पण कसा? समानार्थी शब्द सांगायचे तुम्हाला। अ चा समानार्थी शब्द, ब चा समानार्थी शब्द आणि दोन्हींचा मिळून एक नवीन जोड शब्द तयार होतो। आणि तो जोड शब्द कसा आहे? योग्य। बघा अ मध्ये पहिल्यांदा काय लिहिले बघा मी? फायदा। काय लिहिले रे? फायदा। आणि ब मध्ये काय लिहिले? नुकसान। मग फायद्याला समानार्थी शब्द कोणता रे? नफा। कोणता आहे? नफा। आणि नुकसानला तोटा। बघा नफा तोटा एक नवीन जोड शब्द तयार झाला। जोड शब्द म्हणजे आपण जे पुस्तकात लिहितो तसा जोड शब्द नाही। एका अक्षराला दुसरा जोडून लिहिलेला शब्द तो जोड शब्द नाही। दोन शब्दापासून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला म्हणायचं जोड शब्द। आणि नफा आणि तोटा बघा, फायदा म्हणजे नफा, नुकसान म्हणजे तोटा। नफा आणि तोटा हे वेगवेगळे शब्द आहेत, पण त्यांना एकत्र केले की एक नवीन जोड शब्द तयार झाला, त्याला म्हणायचं नफा तोटा। कळलं? पुढचा आहे बघा वडील। आणि पुढचा ब मध्ये कोणता शब्द आहे? मुलगा। वडील आणि मुलगा, मग त्याच्यापासून कोणता तयार शब्द झाला सांगा? वडील। वडिलांना काय म्हणायचं? दुसरा समानार्थी शब्द सांगा? बाप। वडिलांना काय म्हणायचे? बाप। आणि मुलगा लेक। बघा नवीन शब्द तयार झाला की नवीन जोड शब्द तयार झाला। वडील आणि मुलगा या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून बाप लेक हा नवीन जोड शब्द तयार झालाय। बरोबर आहे? समजलं? पुढचा शब्द आहे विवाह आणि काम। या दोन शब्दांचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे। विवाह म्हणजे काय आहे मग? विवाह लग्न। विवाह म्हणजे काय? लग्न। आणि कामला कोणता समानार्थी शब्द? कार्य। लग्न कार्य। झाला का नवीन जोड शब्द तयार? थांब बघा विवाह आणि काम या दोन समानार्थी शब्दापासून एक नवीनच जोड शब्द तयार झालाय। त्याचा कोणता झालाय? तो लग्न कार्य। खाली बस। आता पुढे सांग दिनांक। दिनांक या शब्दाला समानार्थी शब्द सांगा। दिनांकला काय रे? तारीख। बघा दिनांकला आपण म्हणतो की आज कोणती तारीख आहे, म्हणतो का? कोणती तारीख? दिनांक म्हणजे तारीख। आणि दिवस म्हणजे वार। दिवस म्हणजे काय? वार। मग हा एक नवीन शब्द तयार झाला, तारीख वार। मग दिनांक आणि दिवस या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून तारीख वार हा एक नवीन जोड शब्द तयार झाला। कोणता शब्द? तारीख वार। समजलं? पुढचा बघा शरीर आणि शिक्षा हे दोन शब्द आहेत। शरीर आणि शिक्षा या दोन शब्दांचे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे। मग शरीर या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आहे माहितीये? देह। त्याच्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द पाठ पाहिजे। पाठीमागे मी दिले होते, नुसते लिहून घ्यायचे नाहीत ते शब्द, आपल्याला पाठ करायचे असतात, ते लक्षात ठेवायचे असतात। शरीर म्हणजे काय रे? देह। देह। आणि शिक्षा म्हणजे दंड। देहदंड। बघा झाला का नाही जोड शब्द तयार? बघा शरीर आणि शिक्षा या दोन समानार्थी शब्दापासून देहदंड हा एक नवीन जोड शब्द तयार झाला। देहदंड। शरीर आणि शिक्षा। शरीर म्हणजे देह आणि शिक्षा म्हणजे दंड। तुला काय शिक्षा देऊ? तुला काय दंड देऊ? कळलं? देहदंड। पुढचा बघा राहणे आणि घर। मयूर। राहणे आणि घर या दोन शब्दांचे समानार्थी शब्द सांगा। राहणेला कोणता शब्द आहे सांगा मग? वस्ती।
कोणता आहे? वस्ती. वस्ती आणि घरला गृह. बघा मग वस्ती गृह कोणता तयार झालेला शब्द? वसतिगृह. राहणे वस्ती आणि घर गृह. वसतिगृह म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये हॉस्टेल म्हणतो. हॉस्टेलला मराठी शब्द वसतिगृह आहे. कळलं? बघा राहणे आणि घर या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून वसतिगृह हा एक नवीन शब्द जोड शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर पुढे बघा दवा आणि जल. दवा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. दवा औषध. काय? औषध. औषध आणि जल पाणी. बघा दवा आणि जल या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून औषध पाणी हा एक नवीन जोड शब्द तयार झालेला आहे. आपण तयार केलेले शब्द कसे पाहिजेत? योग्य अर्थाचे पाहिजे. उगाच काहीतरी करायचा म्हणून करायचा नसतो. त्याचा अर्थ निघाला पाहिजे त्या जोड शब्दांचा. नंतर आहे गृह कार्य. बघा गृह म्हणजे काय रे? घर. आता झाला की नाही घर गृह. घर गृहाला काय शब्द आहे समानार्थी? घर. आणि कार्य म्हणजे काम. घर काम झाला का नाही शब्द तयार? बघा गृह आणि कार्य या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून घरकाम हा शब्द तयार झाला नवीन. घरकाम हा एक जोड शब्द आहे. घरकाम. बरोबर आहे का? आता पुढचा शब्द बघा वड. वड आणि झाड. मग वडाला समानार्थी शब्द कोणता आहे रे? वडाला वड. वड आणि झाड म्हणजे वडाचे झाड. वडला इंग्लिश समानार्थी शब्द आहे वट. कोणता रे? वट. वट पौर्णिमा म्हणतो की नाही आपण? वट पौर्णिमा. वट म्हणजे वडाच्या झाडाची आपण पूजा करतो त्या. वड म्हणजे वड आणि झाड म्हणजे वृक्ष. बघा वटवृक्ष. वडाच्या झाडाला काय म्हणतात रे? वटवृक्ष म्हणतात. तुम्ही ऐकला पण असेल शब्द वटवृक्ष. वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड. म्हणजे वड आणि झाड या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून वटवृक्ष हा नवीन जोड शब्द तयार झालेला आहे. नंतर शेवटचा कोणता आहे? गवत. गवत आणि उदक. गवतला सांगा मग दुसरा समानार्थी शब्द. गवत या शब्दाला समानार्थी शब्द गवत. गाय नाही. गवत आणि उदक. गवत म्हणजे चारा. गवत म्हणजे काय रे? चारा. आणि उदक म्हणजे पाणी. काय बरोबर काय झालं शब्द नवीन एक जोड शब्द तयार. चारा पाणी. जोड शब्दांचा अर्थ काय? दोन शब्द आहेत. दोन अर्थपूर्ण शब्दांपासून एकच नवीन जोड शब्द तयार होतो. गवत आणि उदक या दोन शब्दांच्या समानार्थी शब्दापासून चारा पाणी हा एक नवीन जोड शब्द तयार झाला. परत एकदा लक्ष द्या. फायदा आणि नुकसान. फायदा वेगळा शब्द आहे आणि नुकसान वेगळा शब्द आहे. फायद्याचा समानार्थी शब्द नफा आणि नुकसानचा तोटा. नफा तोटा हे वेगवेगळे शब्द आहेत. पण ह्या दोघांना जर एकत्र केलं तर त्याच्यापासून एक नवीन जोड शब्द तयार होतो. नफा तोटा. नंतर आहे वडील मुलगा. वडील म्हणजे बाप आणि मुलगा म्हणजे लेक. बाप लेक. पुढे आहे विवाह काम. विवाह म्हणजे लग्न आणि काम म्हणजे कार्य. विवाह आणि काम या दोन शब्दांपासून लग्न कार्य हा नवीन जोड शब्द तयार होतो. नंतर आहे दिनांक दिवस. दिनांक म्हणजे तारीख आणि दिवस म्हणजे वार. मग या दोन शब्दापासून कोणता नवीन जोड शब्द तयार झाला? तारीख वार. प्रीतीकडे पाहायचं फळ्याकडे. तारीख वार. शरीर आणि शिक्षा हे दोन नवीन वेगवेगळे शब्द आहेत. त्या दोन वेगवेगळ्या शब्दांपासून देहदंड हा एक नवीन जोड शब्द तयार झालाय. कोणता? देहदंड. परत आहे राहणे आणि घर. राहणे म्हणजे वस्ती आणि घर म्हणजे गृह. वसतिगृह हा एक नवीन जोड शब्द तयार झालेला आहे. मयूर. दवा आणि जल. दवा म्हणजे औषध आणि जल म्हणजे पाणी. दवा आणि पाणी पासून दवा आणि जल पासून कोणता नवीन शब्द तयार झाला? औषध पाणी हा जोड शब्द तयार झालेला आहे. गृह आणि कार्य.
गृह म्हणजे घर आणि कार्य म्हणजे काम. गृह आणि कार्य यापासून एक नवीन घरकाम हा जोड शब्द तयार झालेला आहे. नंतर आहे वड आणि झाड. वड आणि झाड. वड म्हणजे वट आणि झाड म्हणजे वृक्ष. या दोन नवीन शब्दापासून कोणता तयार झाला शब्द? वटवृक्ष हा जोड शब्द तयार झालेला आहे. आणि गवत आणि उदक. गवत म्हणजे चारा आणि उदक म्हणजे काय रे? पाणी. गवत आणि उदक या दोन नवीन समानार्थी शब्दांपासून आपल्याला चारा पाणी हा एक जोड शब्द नवीन तयार झालेला आहे. आजच्या तुम्हाला भागामध्ये त्यामधून काय तुम्हाला शिकायला मिळालं? तर समानार्थी शब्दांची तुम्हाला ओळख झाली, नवीन समानार्थी शब्द कळाले. आता तुम्हाला माहित होतं का फायदा म्हणजे नफा किंवा दवा म्हणजे औषध माहित असते, पण ते तुम्हाला म्हणजे तुमच्या वाटणार नसते जास्त. मग या दोन आपल्याला समानार्थी शब्द कळाले आणि त्या समानार्थी शब्दांपासून एक नवीन तयार झालेला जोड शब्द सुद्धा तुम्हाला कळाला. आज कळाले का सगळ्यांना शब्द? असे बरेच शब्द आहेत, पण आज आपण किती घेतले? फक्त 10 घेतलेले. तर तुम्ही काय करा, हे शब्द लिहून काढा सगळे. हे असं मी दिलेलं व्यवस्थित माझ्यासारखं पाहून लिहायचं आणि घरी गेल्यानंतर तुम्ही हे शब्द हे असंच फायदा, नुकसान आणि नफा तोटा हे 5-5 वेळेस लिहून आणायचे.